आता चारी बाजूच्या तटबंदीची माहिती घेतली, त्याच्यावर असणाऱ्या भिंतींवर असणारी विविध घटना ज्या आहेत त्यांची माहिती घेतली। या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे, तुम्ही समजू शकता हिरकणी कक्ष म्हणजे या ठिकाणी का बनवलेलं असेल। ज्या माता आपल्या लेकरांना घेऊन या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी आहे ते। खूपच छान संकल्पना आहे आणि मला खरंच खूप आवडले हे हिरकणी कक्ष, खास करून आपल्या ताणलेल्या बाळासाठी। आज येणाऱ्या मातांना या ठिकाणी एक कक्ष बनवले आणि त्याला नाव दिलेले हिरकणी कक्ष। आपण आता मंदिराच्या वरील बाजूस जिथे ही तटबंदी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता चारही बाजूने तटबंदीवर 4 बुरुज आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व काम हे दगडांनी कोरलेलं आहे। असं नाही की प्लास्टिक किंवा फायबर वगैरे वापरलेलं आहे। या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण बांधकाम हे दगडांमध्ये केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने किल्ल्यांवर असे ठिकाण असायचे ज्या ठिकाणाहून शत्रूवर तुम्ही लक्ष ठेवू शकता, ते सुद्धा ह्या ठिकाणी केलेले आहेत। म्हणजे त्याची सुद्धा दखल या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता मंदिराच्या तटबंदीवरून किंवा मंदिराच्या बाजूला असणाऱ्या तटबंदीवरून दिसणारे मंदिराचे हे कळस आणि पुन्हा एकदा भगवा ध्वज। हेच मंदिराच्या तटबंदीचे दुसरे बुरुज आपण या ठिकाणी पाहू शकता आणि खरंच जसे बुरुज किल्ल्यांवर आहेत त्याच पद्धतीने बुरुज या ठिकाणी बांधलेले आहेत आणि प्रत्येक बुरुजाला बुरुज म्हणून ओळख देण्याचे कार्य या ठिकाणी या मंदिराची ज्यांनी स्थापना केली त्यांची संकल्पना होती ते चौधरी सर एक शिवभक्त त्यांनी केलेले आहे। हे मंदिराच्या मागील बाजूचे दृश्य आपण पाहू शकता। या ठिकाणी छान असे गार्डन आहे पाहू शकता तुम्ही आणि ही जी तटबंदी आहे त्या प्रत्येक तटबंदीच्या ठिकाणी इथे तुम्हाला राजमुद्रा पाहायला मिळेल, आपण बघू शकतो या ठिकाणी। आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने पाहिलं तर मंदिराच्या चारही बाजूच्या तटबंदीवर राजमुद्रा कोरलेली आहे आणि आपण आता तिसऱ्या बुरुजाकडे जात आहोत। तिसऱ्या बुरुजाकडे जाण्याच्या पहिले मंदिराच्या मागील बाजूस असलेले हे ठिकाण, या ठिकाणावर तुम्ही पाहू शकता की दोन्ही बाजूला भव्य दिव्य असे गार्डन या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्याची देखभाल ही तेवढीच राखली जात आहे। हा या तटबंदीवरील तिसरा बुरुज आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तो म्हणजेच चौथा बुरुज या ठिकाणी आहे। खरंच सर्वांनी आपल्या परिवारासोबत भेट द्यावी असे हे ठिकाण आणि आपण अशा ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही आहे मंदिराची तिसरी बाजू आणि सर्व बाजूंनी पाहिलं तर मंदिर तुम्हाला दिसेलच। असे कोणतेही ठिकाण नाही ज्या ठिकाणाहून मंदिर दिसत नाही आणि मला खरंच आश्चर्य वाटले जेव्हा त्या भिंतींवरील जे महाराजांचा जो प्रवास होता तो त्या ठिकाणी दिलेला होता तेव्हा प्रत्येक त्या काचेवर महाराजांचे मंदिर हे रिफ्लेक्ट होत होते। या ठिकाणी हे आहे या मंदिराचे चौथे बुरुज आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण खूप मोठी अशी पार्किंग या ठिकाणी आहे। तसेच इथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी खानावळ सुद्धा आहे। निश्चितच आपल्याला या ठिकाणी जे पाहिजे ते पैसे पे करून आपण या ठिकाणी घेऊ शकतो। मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार। मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार।